जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज मी तुम्हा सर्वांना एक सिक्रेट माहिती देणार आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहित आहे की मी एक पत्रकार आहे आणि माझे पत्रकार म्हणून मी व्हिडिओ काढतो आणि काही प्रमाणात कामं पण होतात. पण कधी प्रत्येक वेळी मलाच पाठपुरावा घ्यावा लागतो. पण आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की माझा मी काढलेला समस्येवरचा व्हिडिओ घेऊन तुम्ही अति सामान्य नागरिक सुद्धा शासकीय कार्यालयात जाऊन तो व्हिडिओ दाखवून अर्ज करून काम होणारच. मग तो कोणाचाही का असेना. मग तो व्हिडिओ रस्त्यासंदर्भात असू दे, कचरा व घाणी संदर्भात असू दे, नाले व गटारे याची झाकणे किंवा स्लॅबबद्दल असू दे, लाईट विद्युत वाहिनीबद्दल असू दे, अतिक्रमण वा तोडक कारवाईबद्दल असू दे, जर कोणी तुम्हाला मुद्दामून त्रास देत असेल त्याबद्दलच असू दे, प्रत्येक मी काढलेला व्हिडिओ आणि त्यातील समस्या दाखवलेल्या बाबी तुम्ही शासकीय, प्रशासकीय, निमशासकीय किंवा प्रायव्हेट सेक्टर असू दे, तुम्ही फक्त तेथे जेथे मेन साहेब आहेत किंवा हेड साहेब आहेत असू दे त्यांना दाखवा. मग तलाठी असू दे, तहसीलदार असू दे, आयुक्त असू दे, सहआयुक्त असू दे, कुणी का असेना, प्रत्येकाला तुम्ही तो मी काढलेला व्हिडिओ, समस्येवरचा व्हिडिओ दाखवून अर्ज करा. तुम्हाला ताबडतोब लगेचच काम झालेलं पाहायला मिळेल. आणि एक महत्त्वाचं, तुम्ही कुणीही राजकारणी लोकांच्या नादी लागून अतिसामान्य माणसाने आपला स्वतःचा घात करून घेऊ नये. राजकारणी कोणी असू दे, ते फक्त श्रेयवादाची लढाई लढत असतात. मी पहिला अर्ज केला म्हणून हे काम झालं असे त्यांचे म्हणणे असते. मग कधी तुम्हाला अतिसामान्य माणसाला मध्ये घेऊन हे आंदोलन मोर्चे करतात. पण कधी जे काम सहज होणार आहे त्यासाठी राईचा पर्वत करतात आणि कधी चांगले झालेले काम खराब सुद्धा करतात किंवा करूच देत नाहीत. त्यामुळे आता नागरिकांनो सुजाण व्हा. ज्याप्रमाणे मी रस्त्यावर उतरून काम करतो म्हणजे मी ग्राउंड लेवल पासून हाय लेवल पर्यंत काम करणारा व करून घेणारा एक पत्रकार, प्रामाणिक पत्रकार म्हणून माझी ख्याती आहे. पण खरं पाहता मी स्वतःला अतिसामान्य माणसाचा आवाज समजतो. अतिसामान्य माणसाला विनामूल्य मदत करणारा एक सुसंस्कारी माणूस समजतो. मी स्वतःला समजतो. मी कुणासाठी कुणावर अन्याय करणारा त्याच्यासाठी उपयोगी पडत नाही. मी कुणासाठी अन्यायाविरुद्ध लढणारा असा एक माणूस आहे की प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा धोक्यात घालतो. पण पत्रकाराचे जे काम आहे ते करताना माझा आदर सर्वच करतात, कारण मी कुणालाही त्रास देत नाही. माझ्याजवळ कपट कारस्थान बुद्धी नाही, हे खरे आहे आणि ते खरंच आहे. मी कुणाचाही घातपात करीत नाही, कारण मी एक माणूस आहे आणि मला माणुसकीची जाण आहे. मी खोट्या माणसाच्या सोबत तर काय, तर त्याला जर समोर दिसला तरी आवाज न देणारा असा एक माणूस आहे. तर त्याच्या सोबत राहणं तर सोडाच. जो खोटा आहे व दुसऱ्यावर अन्याय करतो, गरीबाची हाय घेतो, तो माझा होऊच शकत नाही. कारण मी एक प्रामाणिक माणूस आहे. माझ्या पेशाची गद्दारी मी करीत नाही. विनामूल्य काम करून देणारा पत्रकार म्हणून माझी ख्याती आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझे सर्वांनी माझं सचिन सुभाषणे जुचंद्र यूट्यूब चॅनल आवर्जून पहा आणि तुमच्या समस्या सोडवा. जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे हे राजकीय नेते मंडळी यांच्या नादी बिलकुल लागू नका. हेच कारण आहे की ते जुचंद्र महालक्ष्मी स्टारगेट येथील रस्ता राजकीय श्रेयवादातून होऊ देत नाही. दर पावसाळ्यात काय तर नेहमीच हा रस्ता खराब असतो. याला सर्वस्वी जबाबदार राजकीय श्रेयवादच आहे. जय महाराष्ट्र. नायगाव सोपारा खाडीवरील पूल सुद्धा होऊ देत नाही, हाही राजकीय श्रेयवादच आहे. तिवरी राजावी दरम्यानचा रस्ता होऊ देत नाही, हाही राजकीय श्रेयवाद आहे. सामान्य जनता मात्र तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणार एकमेव पत्रकार म्हणजे सचिन सुभाषणे जुचंद्र. आणि माझे एकच म्हणणे आहे की अतिसामान्य नागरिकांना राजकारणी लोकांच्या नादी लागण्याची गरज नाही. आणि गरज असेल आणि लागला तर आयुष्याची माती होईल, तर संपूर्ण आयुष्य माती मोल होईल. त्यामुळे जरा राजकीय नेते मंडळीपासून सावधान सावधान सावधान. तुम्हाला दुःख देणारे पण हेच आहेत, हेच राजकीय नेते आहेत, हे नक्कीच तुम्ही ओळखलंय. तुम्ही आता लोकशाही म्हणजे
लोकांनी लोकांच्या लोकहितासाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. येथे राजकारणी आणि राजकारण आलेच कसे हे ओळखायला शिका. राजकारणाची गुलामी करण्यापेक्षा स्वतःची ताकद ओळखा. अति सामान्य नागरिकांना सोबत घेऊन हे राजकारणी आपली ताकद दाखवतात हे लक्षात घ्या. आणि माझा अति सामान्य माणूस जेलमध्ये जातो, फासावर जातो, हे राजकारणाचे दोन्ही हात घी मध्ये, तर अति सामान्याचे हात कशामध्ये तुम्हीच ओळखा. राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, आपसात भांडू नका, प्रेमाने राहा. हे राजकारणी कधी युती करतील तर कधी आघाडी करतील, पण तुम्ही मात्र आपसात वैर करून मृत्यू आल्यावर काढी देणारा पण कोणी नसेल हे लक्षात घ्या. सर्वच राजकारणी एका माळ्याचे मणी असतात, एकाच मंचावर एकत्र असतात. तुम्ही अति सामान्य नागरिक मात्र एकटे पडता. हे राजकारणी लोक बिल्डर, चाळ माफिया यांच्या सोबत असतात, कारण हेच प्रत्येक कार्यक्रमात त्याच बिल्डरांकडे हात पसरतात आणि तुम्हाला खिरापत देऊन स्वतःचा कार्यभार सांभाळतात. आणि तुम्ही मात्र गर्दीमध्ये धक्के खात प्रवास करता आणि हेच राजकारणी स्वतःच्या AC कारमध्ये बसून तुम्हाला कमी लेखतात. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.